संत तुकाराम महाराज अभंग. माया मोहाचा डोंगर. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराज हे मराठी भक्ती परंपरेतील एक महान संत, कवी आणि आध्यात्मिक गुरु होते. त्यांच्या अभंगांमधून त्यांनी साध्या सोप्या पण अर्थपूर्ण शब्दात जीवनाचे तत्वज्ञान आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व विशद केले आहे. माया मोहाचा डोंगर हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्त्वपूर्ण अभंग आहे, जो मायेच्या प्रभावाने मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचे वर्णन करतो आणि त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो. हा अभंग आध्यात्मिक दृष्टिकोनातून मायेची जटिलता, तिचा मानवी मनावरील प्रभाव आणि त्यातून मुक्तीचा मार्ग यांचे सखोल विश्लेषण करतो. माया मोहाचा डोंगर डाई पडलिया पाठीवरी, सुख दुःखाची माळा भोवता उभा फेरा. आता का थीर पोरा न म्हणसी तीर, मोकळा होतासी का रे पडिलासी डाई. या अभंगात संत तुकाराम मायेचा प्रभाव डोंगरासारखा प्रचंड आणि दडपणारा असल्याचे वर्णन करतात. माया ही सुखदुःखाच्या मालिकेत अडकणारी आणि मानवाला जन्म मृत्यूच्या चक्रात बांधून ठेवणारी शक्ती आहे असे ते सांगतात. तुकाराम महाराज या अभंगात प्रश्न करतात की माणूस मुळात मुक्त होता, मग तो या मायेच्या डोंगराखाली का आणि कसा अडकला, आणि यातून मुक्तीचा मार्ग काय आहे. माया मोहाचा डोंगर डाई पडलिया पाठीवरी. या अभंगात माया मोहाचा डोंगर डाई पडलिया पाठीवरी ही ओळ भारतीय आध्यात्मिक परंपरेचा एक गहन आशय उलगडते. माया ही विश्वातील भौतिक सुखांचा, इंद्रिय भोगांचा आणि मोहाचा जाल आहे, जो क्षणभंगुर असूनही खरा वाटतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इंद्रिय भोग आणि मोहाच्या जाळ्यातून मुक्त होण्याचा अमूल्य मार्ग सांगतात. हा जाल मायेचा एक प्रकार आहे, जो मनुष्याला सांसारिक सुखांच्या मागे भटकवतो आणि आत्मज्ञानापासून दूर नेतो. भगवद्गीतेत 2 अध्यायात कृष्ण म्हणतात, इंद्रिय हे घोडे आहेत, जी अनियंत्रित राहिली तर विपरीत दिशेने नेतील. इंद्रिय हे शरीराचे अंग आहेत. इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणून इंद्रियांचे नियंत्रण मनाने, मनाचे नियंत्रण बुद्धीने आणि बुद्धीचे नियंत्रण आत्म्याने करावे. जसा समुद्र भरूनही स्थिर राहतो, तसे सर्व कामनांमधून अलिप्त राहणारा शांतिमान होतो. इंद्रिय भोग एक क्षणिक आहे, ते मोह निर्माण करतात आणि दुःखाचे कारण ठरतात. काम आणि क्रोध हे रजोगुणाचे बीज आहे, ते नरकाचे द्वार आहेत. हे जाल मोडण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग आवश्यक आहे. बाह्य इंद्रियांपासून अलिप्त अंतर्मुखी होणारा आत्मसुख भोगतो, तो अक्षय आहे. इंद्रिय भोगाच्या मागे धावणारे नाश पावतात, मोहाच्या जाळ्यात अडकतात. हे जाल तोडण्यासाठी दैवी गुण, अभय, सात्विकता, दान, दमन अवलंबावे लागते. कृष्ण सांगतात, भक्तीने, ज्ञानाने, ध्यानाने हे जाल फाडता येते. मोह हे अज्ञान आहे, ते दूर करण्यासाठी गुरुकृपा, शास्त्रोपदेश घ्यावा लागतो आणि अशा रीतीने जीव मुक्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो. गीतेचा हा संदेश आजही प्रासंगिक आहे. इंद्रिय भोग हे सापळा, आत्मानुबंधन हे खरे सुख. तुकाराम महाराज यालाच मोहाचा डोंगर म्हणून वर्णन करतात.
तो जणू प्रचंड भार आपल्या पाठीवर चढवून जीवन दडपतो. हा डोंगर केवळ भौतिक नाही, तर अज्ञानाचा, अहंकाराचा आणि जन्म मृत्यूच्या चक्राचा प्रतीक आहे. तो व्यक्तीला सत्य, परमात्मा आणि आत्मसुखापासून दूर नेतो. सतत सुखदुःखाच्या भवितव्यात गुंतवतो. त्यांच्या दृष्टीने माया हे जणू एक स्वप्न आहे, ज्यात सर्व काही खरे वाटते, पण जागे झाल्यावर फक्त धुराळा शिल्लक राहतो. माया म्हणजे जादू. ती अस्तित्वाची खेळकर रचना आहे. पण आपल्या मनाने तिला जर खरे मानले तर ती डोंगरासारखी होऊन दडपते. तुकारामांच्या मोहाचा हा डोंगर म्हणजे आपले शरीर, मन, संपत्ती, नातेसंबंध यांचा तो भार असतो. मोह म्हणजे आसक्ती, सुखाची धावपळ, भीतीची छाया, इच्छांची मालिका असते. जसे स्वप्नात राक्षस भयभीत करतात, तसे माया सुखाच्या भासात जीवनाला कोंडते. पण हा डोंगर खरा नसतो, तो मनाचा रचनात्मक भ्रम असतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. मायेचा हा डोंगर जन्म मृत्यूच्या संसार चक्राचे प्रतीक आहे. हे म्हणतात, संसार ही मायेची लीला आहे. ती सुखदुःखाची चक्रे फिरवते, कारण मन मीच्या कल्पनेत अडकलेले असते. माया या संकल्पनेत आध्यात्मिकतेचा सार आहे. माया ही अडथळा नाही, तर ती जागृतीची संधी आहे. तिचा डोंगर उतरवून आत्म्याची उंच शिखरे गाठता येतात. सुख दुःखाची माळा भोवता उभा फेरा. या अभंगातील सुख दुःखाची माळा ही प्रतिमा मायेच्या द्वैत स्वरूपाचे प्रतीक आहे. त्यांच्या तत्वज्ञानात माया ही जीवनाची मूलभूत भ्रामक शक्ती आहे, जी सुख आणि दुःख या दोन विरोधी भावनांना एका माळेच्या मण्यांप्रमाणे जोडून ठेवते. ही माळ स्वतःभोवती फिरणारी साखळी आहे, जी मानवी मनाला सतत गुंतवून ठेवते. सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख आणि दुःख एकमेकांविना अस्तित्वात येऊ शकत नाही. भगवद्गीता हा मानवी जीवनातील सुख आणि दुःख या दोन विरोधी भावनांवर प्रकाश टाकणारा अमूल्य ग्रंथ आहे. जीवनात सुखाची लाट येते तेव्हा माणूस आनंदाने भरून वाहतो, तर दुःखाची लाट आली की तो खचून जातो. गीता मात्र या दोन्ही भावनांना अनित्य, क्षणिक आणि बाह्य कारणांवर अवलंबून असणाऱ्या म्हणून ओळखवते आपल्याला. ती शिकवते की हे दोन भाव जीवनाच्या प्रवासातील साथीदार आहेत, पण त्यांच्यावर अधीर वर्तन करणे हा मोह आहे. खरा ज्ञानी या दोन्ही मध्ये समभाव राखतो, म्हणजे सुख आलं तरी फुगत नाही आणि दुःख आलं तरी मूर्छत नाही. तुकाराम महाराज सांगतात की सुख आणि दुःख हे इंद्रियांच्या संपर्कातून जन्म घेतात. बाह्य जगातील वस्तू, परिस्थिती आणि व्यक्ती यांच्याशी इंद्रियांचा संबंध येतो आणि तेव्हाच या भावना निर्माण होतात. उदाहरणार्थ थंडी, उष्णता, सन्मान, अपमान किंवा लाभ हानी यासारख्या द्वंद्वाप्रमाणे सुख दुःख हेही जोड्यांचे भाग आहेत. ते येतात आणि जातात. जसे ऋतू बदलतात तसे ते बदलतात. पण आत्मा जो हा शरीराचा मालक आहे, तो या सर्वांपासून अलिप्त आहे. आत्मा शुद्ध, अविनाशी आणि अविचल आहे. तो केवळ साक्षी भावाने हे सर्व पाहतो, पण स्वतः प्रभावित होत नाही.
म्हणूनच महाराज सांगतात की या भावनांना आत्म्याशी जोडू नका. जर तुम्हाला सुखाला आपले मानलात तर दुःखही तसेच येईल आणि जीवनातील संतुलन बिघडेल. या समान भावाची साधना कशी करावी? यासाठी संत तुकारामांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे मार्ग सांगितले आहेत. कर्मयोगात सांगितले जाते की कर्तव्याचे पालन करताना फलाची अपेक्षा करू नका. सुख मिळाले तरी, दुःख मिळाले तरी कर्माचे बंधन सोडा. तसे युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितले जाते की विजय पराजयाची चिंता न करता कर्तव्य पाळा. ज्ञानयोगात तर आत्म्याची ओळख पटवली जाते, ज्यामुळे बाह्य भावनांचा प्रभाव कमी होतो. ज्ञानी माणूस या द्वंद्वांपासून मुक्त होतो, कारण तो जाणतो की सुख दुःख हे मायेचे जाळे आहे. खरा आनंद आत्म्यात आहे. भक्तियोगात मात्र ईश्वरावर पूर्ण समर्पण करून हे भावनांचे द्वंद्व विसरता येते. भक्त सुखात ईश्वराचे दर्शन घेऊन आनंदित होतो आणि दुःखातही त्याच्याकडे वळून धीर धरतो. सुख आणि दुःख या विरोधी भावना जीवनाला गती देतात, पण त्यांच्यावर जिंकणे म्हणजे समाधान मिळवणे हेच आहे. या भावनांना सामोरं जाण्यासाठी मनाची शुद्धता, विवेकाची ज्योत आणि संयमाचे कवच आवश्यक आहे. जर माणूस सुखाच्या मागे धावला तर दुःखाची भीती नेहमी लागून राहते. उलट दोन्हींना समान डोळ्याने पाहिले तर अंतरी शांतता निर्माण होते. ही शांतता म्हणजे खरे सुख, जे क्षणिक नसून शाश्वत आहे. दुःखाच्या वेळीही हा समभाव धरला तर तो गुरुच बनतो आणि शिकवण देतो. अशा प्रकारे संत तुकाराम सुख दुःखाला जीवनाचे दोन पैलू म्हणून स्वीकारण्यास शिकवतात. हे दोन पैलू टाळता येत नाहीत, पण त्यांच्यावर विजय मिळवता येतो. ज्ञानी पुरुष या भावनामुळे विचलित होत नाही. तो त्यांचा उपयोग आत्मोन्नतीसाठी करतो. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे सुखाची ओढ आणि दुःखाची भीती सतत त्रास देते, त्यामुळे हा संदेश अत्यंत उपयुक्त आहे. हा संदेश माणसाला आंतरिक बल देतो, ज्यामुळे तो जीवनाच्या कोणत्याही वादळात स्थिर राहू शकतो. शेवटी सुख आणि दुःख हे दोन विरोधी भावना नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यातील समन्वय साधून माणूस परम शांती प्राप्त करू शकतो. ही महाराजांनी सांगितलेली शिकवण प्रत्येकाने आत्मसात करावी, जेणेकरून जीवन सार्थक होईल. सुखदुःखाची ही माळ म्हणजे मनाची निर्मिती आहे. मन द्वैतात जगते. इथे सुख मिळवण्याची इच्छा आणि दुःख टाळण्याची भीती असते. सुख एक क्षणिक आहे, ते दुःखाच्या पार्श्वभूमीवरच उजळते. आपण दुःखानंतर सुखाची अपेक्षा करतो आणि सुखानंतर दुःखाची भीती बाळगतो. आपण याच कर्माच्या साखळी चक्रात अडकतो. अहंकार मायेचा खेळाडू आहे. तो कुशलपणे मनामध्ये तो वेगळेपणा निर्माण करतो. या वेगळेपणामुळे एकटेपणा आणि अस्वस्थता वाढते. माया हे स्वप्नांचे जग आहे, ज्यात मी आहे ही भ्रामक कल्पना सतत फिरत असते. जीवनातील प्रत्येक अनुभव हा अस्थिर आहे. यश अपयश, प्रेम द्वेष, जन्म मृत्यू हे त्याचे घटक आहे. तुकाराम विठ्ठलाच्या भक्तीत द्वैत विसरतात.
भक्ती ही अहंकाराचे समर्पण आहे. आता की थीर पोरा न म्हणसी तीर. तुकाराम महाराजांचा हा अभंग. आता का थीर पोरा न म्हणसी तीर. एका तीक्ष्ण आत्मचिंतनाचा संदेश आहे. आता का थांबतोस? का सावरत नाहीस? अजून वेळ नाही असे का म्हणतोस? असा हा प्रश्न माणसाला स्वतःच्या जीवनाकडे वळवतो. मायेच्या जाळ्यात अडकलेल्या मनाला हा प्रश्न जागा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आध्यात्मिक प्रवासात विलंब कसा? आपण त्याला उशीर का करतो? मानवी जीवन क्षणिक आहे, तरीही आपण भविष्यातील उजाड होण्याची वाट का पाहतो? हा अभंग मायेच्या बंधनातून मुक्तीची, आत्मजागृतीची आणि कर्माच्या फळांचा विचार करण्याचे आवाहन करतो. जीवन हे आता आहे, सध्याच्या क्षणाला उपलब्ध आहे. जीवन म्हणजे भूतकाळ किंवा भविष्य नाही. माणूस नेहमी उजाडेल, पहाट होईल असे म्हणतो, पण ते फक्त मनाचे बहाणे आहेत. माया म्हणजे मनाची खेळी आहे, जी वास्तवापासून आपल्याला दूर नेते. आत्मचिंतन म्हणजे स्वतःचे निरीक्षण करणे नाही, तर विचारांच्या पुरात वाहून जाणे आहे. या विचारात तू कोण आहेस, तुझी ओळख काय, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. जसे विचार तुकाराम महाराज का थीर पोराने करता. माया ही इंद्रियांची निर्मित भ्रामक अवस्था आहे. ती मानवाला सुख दुःखांच्या द्वंद्वात अडकवते, पण ही भ्रामक अवस्था जागृतीने विरघळू शकते. तुकाराम महाराजांचा हा अभंग सामाजिक बंधनांपासून मुक्तीचे प्रतीक आहे. संत तुकारामांनी मायेच्या पदर दूर केले, तसे आपल्याला करावे लागेल. जीवन हे उत्सव आहे, पण आपण जर जागृत नसलो तर ते दुःख आहे. वेळ कधीच उजाडलेली नसते. जीवनातील प्रत्येक क्षण हा जागृतीचा आहे. माणसाने स्वतःच्या अंतर्मनात डुबकी मारावी, मायेच्या प्रभावापासून अलिप्त राहावे. यातूनच खरी मुक्ती, समाधी येते. मोकळा होतासी कारे, पडिलासी डाई. तुकाराम महाराजांच्या या अभंगात मायेच्या जाळ्यात अडकलेल्या मानवी स्थितीचे वर्णन केले आहे. मोकळा होतासी कारे, हे प्रश्न आहे. तू मूळतः मुक्त होतास, तर आता का अडकला आहेस? पडिलासी डाई, तू या डोंगराखाली मायेच्या भारी ओझ्याखाली का पडलास? तुकाराम मायेच्या मोहाला नकार देऊन भक्ती मार्गाने परमेश्वरात विलीन होण्याचा मार्ग सांगतात. ही भक्ती सांसारिक सुखदुःखाच्या चक्रातून मुक्ती देते आणि आत्म्याला परम सत्याशी एकरूप करते. माया ही दृश्य स्थिती आहे, पण प्रत्यक्ष नाही. तर ब्रह्म अदृश्य आहे, पण प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. माया ही मनाची निर्मिती आहे. माया ही इच्छा, भय, अहंकार यांच्यातून उद्भवते. मायेपासून मुक्ती ही एकट्या भक्तीची नाही, तर जागरूकतेची आणि समर्पणाची प्रक्रिया आहे. मानव डाई खाली पडतो, कारण तो अतीताच्या आठवणी आणि भविष्याच्या स्वप्नांमध्ये हरवतो. हे डाई म्हणजे अहंकाराचा डोंगर आहे, जो मायेच्या आकर्षणाने वाढतो. ही प्रेमाची भक्ती अंध नसते, तर ती जागृत भावना असते.
भक्ती ही अशी शक्ती आहे जी माणसाला सांसारिक चक्रातून मुक्त करते. संत तुकाराम महाराजांचा माया मोहाचा डोंगर हा अभंग केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर तार्किक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा अभंग मायेचे स्वरूप, तिचा मानवी जीवनावरील प्रभाव आणि त्यातून मुक्तीचा मार्ग यांचे सखोल विश्लेषण करतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग आपल्याला भक्ती आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. तार्किक दृष्टिकोनातून तो आपल्याला सुख दुःखाच्या चक्राचे स्वरूप समजावून सांगतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. दैनंदिन जीवनात हा अभंग आपल्याला साधेपणा, समाधान आणि आत्मचिंतन यांचे महत्त्व शिकवतो. तुकाराम महाराजांचे हे शब्द आजही तितकेच प्रासंगिक आहेत आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.